ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या एन.टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा समारोप मंगळवारी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहात झालाय. अंतिम सामन्यात श्रीमा बाल निकेतन संघाने के.सी. गांधी हायस्कूल संघावर तब्बल 178 धावांनी विजय मिळवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीमा बाल निकेतन संघाने 45 षटकात 252 धावा केल्यात. प्रत्युत्तरादाखल के.सी. गांधी हायस्कूल संघ 23.3 षटकात तर 74 धावातच गारद झाला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार श्रीमा बालनिकेतनच्या आदित्य कौलगी यांना देण्यात आलाय. त्यानं संपूर्ण मालिकेत 17 गडी बाद केले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवलीच्या स्मिथ पोमंडेकर यांचा गौरव झालाय. तर मालिकावीर पुरस्कार श्रीमा बालनिकेतनच्या सार्थ पाटील याला देण्यात आलाय. समारोप सोहळ्यास आमदार संजय केळकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व ज्येष्ठ क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी, सदानंद केळकर, अतुल सुर्वे, उद्योजक विद्याधर वैश्यपायन आणि आमदार निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुलक्षण कुलकर्णी म्हणाले की वसंत डावखरे साहेबांमुळेच मला स्पोर्टिंग क्लबच्या वतीने पहिल्यांदा बाहेरगावी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्या पाठबळामुळेच माझे क्रिकेटमधील करिअर घडलंय. एन.टी. केळकर स्पर्धेला यंदा 49 वर्ष पूर्ण झाल्याचं सांगत ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम आंतरशालेय स्पर्धांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. येथून अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडल्याचा उल्लेख करत उत्कृष्ट मैदान, प्रशिक्षक आणि पंच ही या स्पर्धेची बलस्थानं असल्याचं त्यांनी सांगितलंय. पुढील वर्षी स्पर्धेच्या सुवर्ण वर्षात पुन्हा उपस्थित राहण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. आमदार संजय केळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आणि आज ती 49व्या वर्षात पोहोचली. ही देशातील पहिली अशी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असून येथे कोणतीही नोंदणी फी किंवा पंच फी घेतली जात नाही. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी देणे हा या मुख्य स्पर्धेचा उद्देश आहे. आतापर्यंत जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 650हून अधिक खेळाडू या स्पर्धेतून घडल्याचं त्यांनी सांगितलंय. सध्या मुंबई क्रिकेटमध्ये ठाण्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केलाय. ठाणे हे गुणवंत खेळाडूंचा खजिना असल्याचं त्यांनी नमूद केलंय. विजेते व उपविजेते संघाचे अभिनंदन करत पुढील वर्षी सुवर्ण वर्षानिमित्त स्पर्धेचा इतिहास उलगडून दाखवण्यासह अनेक माजी व विद्यमान खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली आहे. या समारोपाने एन.टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेने ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृती अधिक बळकट केल्याचे सूत्रसंचालक बाळाराम खोपकर यांनी सांगितले. एन.टी. केळकर मेमोरियल इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट जी आहे ती जी ठाणे जिल्ह्याच्या शालेय खेळाडूंसाठी आहे आणि जी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपण घेतो त्याला आज 49 वर्ष झाली. हे 49 वर्षाची टुर्नामेंट आज संपन्न झाली. त्याची फायनल मॅच आणि आज बक्षीस समारंभ ज्येष्ठ प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णीच्या माध्यमातून झाला. आणि ही टुर्नामेंट म्हणजे ठाणेकरांना आणि ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंना एक फार मोठी प्रतिष्ठेची टुर्नामेंट. कारण की ज्या वेळेला टुर्नामेंटच नव्हती खेळायला त्यावेळेला आम्ही मंडळींनी ही एन.टी. केळकर इंटरस्कूल टुर्नामेंट सुरू केली. आम्हाला आनंद एवढा आहे की एकतर या टुर्नामेंटमध्ये जास्तीत जास्त मुलं भाग घेतात आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे गेले. म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये खेळले, 2020मध्ये रणजी ट्रॉफी, हॅरिस ट्रॉफी, मुंबईच्या टीममध्ये देखील आता ठाणे जिल्ह्यातल्या खेळाडूंचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्याला खूप समाधान आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून, या व्यासपीठातून असंख्य ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत यांना प्रोत्साहन नुसतं मिळालं नाही तर त्यांना एक मोठं दालन जे आहे ते खुलं झालं. आज देखील श्रीमा निकेतन विजयी ठरली आणि उपविजयी जी आहे ती के.सी. गांधी कल्याण शहरामधली शाळा आहे ते खेळाडू ते उपविजयी ठरले. आणि या माध्यमातूनच ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट आणि क्रिकेट खेळाडू हे पुढे जात आहेत आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. 49व्या एन.टी. केळकर ट्रॉफीचं मी अभिनंदन करतो आणि माझे मित्र संजय केळकर साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी एवढ्या मेहनतीने ही टुर्नामेंट चालू ठेवली आहे. चालू ठेवणं हेच खूप मोठं एक हे काम आहे. आणि मुंबई क्रिकेटमध्ये सुद्धा आणि ठाणे जिल्ह्यातमध्ये ही स्पर्धा चालू ठेवून
या स्पर्धेमध्ये ते सातत्य ठेवलं, एक स्टँडर्ड पण मेंटेन करणं खूप जरुरी आहे. मला वाटतं ते स्टँडर्ड मेंटेन करण्याचं मोठं काम केळकर साहेबांनी केलं आहे. मुलांना ह्या मैदानात खेळायला मिळणं, स्टेडियमसारख्या इतक्या चांगल्या ग्राउंडवर खेळायला मिळणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इतकी चांगली स्पर्धा होते, मला खूप आनंद आहे. केळकर ट्रॉफीचा दर्जा खूप चांगला आहे आणि हा दर्जा चांगला असल्यामुळेच एवढी मोठे प्लेयर इतक्या वर्षापासून रिप्रेझेंट करत आहेत, देशाला रिप्रेझेंट करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्याच स्पर्धेतर्फे बरेच प्लेयर खेळतील आणि माझ्या पुढच्या वर्षी 50 वर्ष जे येणारे सुवर्ण महोत्सवी वर्ष, त्या स्पर्धेसाठी पण खूप खूप शुभेच्छा असतील. सर, पुढच्या वर्षी तुम्ही कुठला तरी एक बॉल वापरण्यात यावा अशी विनंती केलेली आहे अँटी केळकरला, काय विशेष त्याचं आहे? भारतातला सर्वोत्तम बॉल त्याला म्हणतो आपण एसजी टेस्ट बॉल म्हणतोय, एसजी बॉल म्हणतोय. एसजी कंपनीचे जे बॉल असतात ते सर्वोत्तम बॉल आहेत, जे टेस्ट मॅचला वापरले जातात, रणजी ट्रॉफीला वापरले जातात, अंडर 15, 19 सगळ्या स्पर्धेच्या, BCCIच्या सगळ्या स्पर्धेला वापरले जातात. तर ते बॉल आत्ता मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षापासून गायलशील्ड हॅरिसशील्ड जे आंतरशालेय स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये वापरले जातात. ते बॉल मला वाटतं केळकर ट्रॉफीमध्ये जर वापरले तर खूप चांगलं होईल, जेणेकरून दोघांमध्ये एक समन्वय साधला जाईल, समतोल साधला जाईल. म्हणजे बॉलर आणि बॅट्समनमधला एक समतोल असतो, तर तो समतोल साधण्याचा एसजी बॉल प्रयत्न करत असतो. आणि पुढच्या वर्षी मी प्रयत्न करीन की ही टुर्नामेंट एसजी बॉलनी व्हावी.